वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. जाधव मॅचच्या दरम्यान पहिला चेंडू अगदी आखून डब्याचा होता. आडवा बॅटनं या बॉलला पाठवलं लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. शेवटच्या दिवसाला झाली आहे षटकारानं सुरुवात. अर्थातच पाहिलं तर मोठ्या फटक्यानं केली या दिवसाला सुरुवात. आपल्या सत्राला केली आहे सुरुवात फलंदाजांना. पहिल्या चेंडूवरती आलाय षटकार. निवृत्ती फलंदाजानं केलंय आक्रमण. बॉलला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलाय. लागोपाठचा बॅक टू बॅक दुसरा हा षटकार आपण पाहतोय. षटकार आलाय लागोपाठचा हा दुसरा. धावांचा विचार केला तर 12 धावा फलकावर. बारा धावा फलकावरती पाहतोय. दरम्यान सुरेख फटकेबाजी करताना पाहतोय फलंदाज निवृत्ती. 2 बॉल वरती 2 षटकार जरूर आले. तिसरा बॉल पहिला ना तर बॅटच्या अगदी स्लॉट मध्ये होता, परंतु वेगानं बॅट फिरवली. टप्पा पडल्यानंतर कमी गतीनं जाणारा बॉल होता एसटी रक्षकाच्या हातात. गोलंदाज प्रदीपला पाहतोय. 2 बॉल वरती 2 षटकार. स्वागत केलं प्रदीप गोलंदाजाचा षटकार. त्याच्यानंतर पहिला ना तर इथून बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव. सुरेख गोलंदाजी इथून करावी लागेल. 12 धावा त्यांना खर्च केल्या 2 बॉल वरती. त्याच्यानंतर पहिला ना तर तिसरा आणि चौथा चेंडू अगदी योग्य टप्प्यावरती हाताळलाय. 4 चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय. धावफलकावरती धावा त्या अवघ्या 12 धावा. 5वा चेंडू फटका बसला. झेलची शक्यता. 2-2 सत्रक्षक झेल पर्यंत पोहोचले होते. स्वतः गोलंदाजानं देखील प्रयत्न केला होता. प्रयत्न अनसक्सेस राहिला. क्षेत्ररक्षकानं केलेली ही चुकी कितपत महागडी ठरू शकते. इथून 2 धावा अखेरीस घेण्याचा प्रयत्न होता. आकाशचा थांबवला. इथून एकेरी धाव स्वतःच्या खऱ्या अर्थानं पाहिलं ना तर धावसंख्या जाऊन पोहोचले कडाव संघाची तब्बल बिनबाद 13. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका बसला. झेलची शक्यता. इथून फलंदाज होईल बाद. पहिल्या षटकाचा खेळ खऱ्या अर्थानं पाहिलं ना तर इथून समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला तर 1 गडी बाद 13 धावा धाव फलकावर. नवीन फलंदाज मैदानाच्या मध्ये दाखल झालाय. पप्पूला पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती आकाश. स्ट्रायकिंग एंडला निवृत्ती. नो स्ट्रायकिंग एंडला पप्पू. आकाश सारखा फलंदाजाला बाद केला लवकरात लवकर. धावांचा विचार केला तर आतापर्यंत 13 धावा फलकावरती. एक फलंदाज जरूर बाद झालाय कडाव संघाचा. मोठा फटका. निवृत्तीच्या बॅट मधून इनसाइड आउट. बॉलला पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. निवृत्ती ऑन फायर. निवृत्तीला एक जीवनदान देखील दिलं या सत्रामध्ये. या मॅच मध्ये त्याची बॅट इथून बोलताना पाहतोय. पहिल्या बॉल पासून त्यानं केली सुरुवात. धावांचा विचार केला तर आतापर्यंत धावसंख्या 19 धावा धावफलकावरती.
गोलंदाज आकाश त्याचं देखील केलंय स्वागत ते षटकारांना. दुसरा बॉल कमी गतीने टाकला होता. इथून पाहिलं तर पिकअप द हँड खेळण्याचा प्रयत्न होता. मिड ऑनच्या क्षेत्रामध्ये बॉलला अडवला. दरम्यान पाहिलं गेलं एकेरी सिंगल. सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या अगदी एका या धावसंख्येने धावसंख्या हलती ठेवली जाते जरूर. एकच्या मदतीने धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचले 20 या आकड्यावरती. 20 धावा धावफलकावरती पाहतोय त्या कडाव संघाच्या. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथून पप्पूला पाहतो स्ट्रायकिंग एंडला. बॅट आणि बॉलचा संपर्क देखील झाला नाही. सरळ बॉल एसटी रक्षकाच्या हातात. इथून निर्धाव चेंडू आलाय. दरम्यान पाहिलं गेलं ना तर दुसरा षटक मार्ग असतोय. आतापर्यंत धावांचा विचार केला तर धावफलकावरती धावा त्या 1/20 सध्याच्या घडीला समीकरण पाहतोय कडाव संघाचा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. अगदी पहिलं मिड विकेट कडून वेगानं सतरक्षक आलाय. दरम्यान पाहिलं गेलं तर 2 धावा काही रोकत नाहीये. 2 धावा सहजरीतीने पूर्ण. 2 धावेनं धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचले 22 या अंकावरती. अगोदर डब्याचा बॉल. इथून निर्धाव चेंडू आलाय. इथून पाहिलं तर हलक्या हाताने हा फटका मिडॉक आतमध्ये होता. मिडॉनच्या क्षेत्रामध्ये बॉल अडवला. इथून पाहिलं एक सिंगल. सिंगलच्या सहाय्याने धावसंख्येत भर. धावसंख्या 1/23. गोलंदाजी मार्क वरती भरत. वैयक्तिक पहिलं. संघासाठी तिसरं षटक. भरत या गोलंदाजाला पाहतोय. पहिला चेंडू हेलिकॉप्टर फटका अगदी समोरच्या दिशेनं. त्या ठिकाणी सतरक्षक आहे. इथून नो बॉल. इथून मात्र नो बॉल घोषित केलाय. रिव्ह्यू फक्त बिमर आणि वाईट साठीच वापरला जाईल. प्रत्येकी संघाला 2 रिव्ह्यूचा वापर केला जाईल. तो देखील बिमर आणि वाईट याच्यासाठीच रिव्ह्यू असतील याची दक्षता घ्या. इथून पंचांनी नो बॉल घोषित केलाय. 1+1 अशा मिळतील या 2 धावा. नो +1 अर्थातच 2 धावा. 2 या धावसंख्येला. धावसंख्या 25. पुन्हा एकदा नो बॉल. खराब गोलंदाजी. लागोपाठचा हा दुसरा आपण नो पाहतोय. पहिला चेंडू अगदी पहिला तर त्याच्यावरती 1 धाव आली होती. इथून पुन्हा एकदा नो बॉल. बिमरच्या स्वरूपात फेकलेला हा नो बॉल. फ्रेटची संधी असेल. फलंदाज निवृत्ती या फलंदाजाला. अकुट टप्प्याचा बॉल. आडवा बॅटनं बॉलला पाठवलाय मिड विकेट कडे. स्क्वेअर लेग कडून सतरक्षक आलाय वेगानं. एकदा पूर्ण दुहेरीचा प्रयत्न. पुन्हा 2 धावा. रनिंग बिड विकेट मानावं लागेल. 2 धावा काही रोकत नाहीये. 2 धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचले 28.
28 धावा फलकावरती पाहतोय. इथून कमबॅक करावा लागेल या तिसऱ्या षटकात. गोलंदाजाला हाफ ट्रॅकर बॉल त्याला पाठवलंय मिड विकेट लॉंग ऑनच्या मधोमध बॉल सीमा पार. इथून आलाय निवृत्तीच्या बॅट मधून हा षटकार. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथून खऱ्या अर्थानं हा बॉल सरळ शरीरावरती आदळलाय. धाव घेण्याचा प्रयत्न करत होता नो साकिंग घेण्याचा फलंदाज पप्पू थांबवला निवृत्तीनं. इथून निर्धाव चेंडू. आखूड डब्बाचा बॉल चाललाय. बॉल सीमारेषेच्या दिशेनं मार्गस्थ झालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. काय फटक्यांची आत्ताशबाजी पाहतोय. दरम्यान पाहिलं गेलं ना आणखीन एक मोठा फटका. हाही बॉल चाललाय सीमा रेषा पार. उत्तुंग असा गगनचुंबी षटकार. मोठमोठे फटके आपण पाहिल्या या षटकात. आखूड डब्याचा बॉल इथून फटका बसलाय. झेलची शक्यता. बॉल चाललाय वन बाउन्स चौकार. वन बाउन्स चौकार. 4च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले. एक गडी बाद 50 धावा. 14 चेंडू वैयक्तिक 44 धावसंख्येवरती आतापर्यंत बॅटिंग करत असताना आपण पाहतोय 6 धावा आल्या. तर खऱ्या अर्थाने पाहिलं तर या स्पर्धेतील कदाचित अर्धशतक कंप्लीट होऊ शकतं. शेवटचं षटक. पहिला चेंडू हलक्या हाताने पहिल्या तर निवृत्ती सारख्या फलंदाजाला इथून स्ट्राईक दिली जाते. एकेरी धाव सहजरीतीनं या बॉलला अगदी पाहिलं तर समोरच्या दिशेनं खिलून काढलं पप्पू या फलंदाजांना. एकच धाव. 1च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले 51 या आकड्यावरती. 51 धावा धाव फलकावर पहिल्या बॉलवरती आले. एकेरी सिंगल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथून दरम्यान पाहिलं थांबवलाय. निवृत्ती या फलंदाजाने थांबवलाय. मोठा फटका निवृत्तीच्या बॅट मधून. बॉल चाललाय सीमा रेषा पार.
षटकार. या षटकाराबरोबरच निवृत्ती फलंदाजाचा अर्धशतक पूर्ण. बाट उंच व्हायचे. ताल्यांचा कडकड कडकड कडात पाहतोय निवृत्ती या फलंदाजासाठी. काय आत्ताशबाजी फाटक्यांची पाहतोय निवृत्ती फलंदाजांना. जवळपास पाहिलं 16 चेंडूत तब्बल 50 धावा पूर्ण केल्यात. इथून हलक्या हाताना बाटची आतमधली कडा एकदा पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत होता, दरम्यान थांबवला. एक सिंगलच्या साहाय्यानं धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचले 58 धावा फलकावरती पाहतोय. षटक क्रमांक शेवटचा मार्गस्थ लास्ट ओव्हर. हा फटका लॉंग ऑन मध्ये. बॉल वन बाउन्स चौकार. धावा मिळतील 4. सुरेख फटका आपण पाहतोय. पप्पू आडव्या बाटना हा फटका अगदी खिलून काढला. या बॉलला बॉल लॉंग ऑन रिजनच्या बाहेर पाठवला पप्पू या फलंदाजांना. या बॉल वरती आल्या 4. 4च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचल्या 62 आकड्यावरती. 62 धावा फलकावर. शेवटचा षटक आहे. या षटकात मोठमोठे फटके आपण पाहिले. निवृत्ती असेल पप्पू असेल या दोन फलंदाजांना मारलेले मोठमोठे फटके. इथून खराब फेकी पाहतोय. दुहेरीचा प्रयत्न चालवलाय. जिथं एकही धाव नव्हती तिथं एसटी रक्षकानं केली चुकी. त्यानंतर या 2 धावा. 2 धावा. 2च्या मदतीने धावसंख्या 64. येणारे 24 चेंडू विजयासाठी 65 धावसंख्येची गरज. तदनंतर 4 धावसंख्येची पेनल्टी असेल. 68 धावा 69 धावसंख्येची गरज असेल टिक्के लवली संघाला.
सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. यानंतर होणारा सामना उंबरोली आणि त्यांच्या विरोधात कलम. चला टॉस करण्यासाठी या कलम संघाचा कर्णधार आणि उंबरोली संघाचा कर्णधार लगेच या टॉस करण्यासाठी. यानंतरचा सामना सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. प्रदीप आणि त्याच्या जोडीला संतोष. संतोष आणि प्रदीप ही सलामीची जोडी. 69 धावसंख्येचा पाठलाग करायचंय. भल्ला मोठं आव्हान उभं केलंय ते केलवली संघासमोर. कडाव संघानं अर्धशतक देखील आपण पाहिलं या मॅच मध्ये. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय आकाश. या गोलंदाजाला गोलंदाजी मार्क वरती आहे. पहिला झेंडू संतोषच्या बॅट मधून अगदी समोरच्या दिशेने हा फटका. सतरक्षक आहे त्या ठिकाणी. बॉल उचलणार फेकणार तत्पर्यंत दरम्यान 2 धावा. सुरेख रनिंग मिडल विकेट म्हणावं लागेल. प्रदीप आणि संतोष या 2 फलंदाजांच्या माध्यमातून या 2 धावा एकवटल्या जातील. स्कोर कार्डचं खऱ्या अर्थानं खातं देखील ओपन झालंय स्वतःचा आणि संघाचा दोन्ही या धावसंख्येनं. फलकावरती धावा आपण पाहतोय 2 धावा. पहिला चेंडू अगदी पहिला तर आकाश या गोलंदाजांना समोरच्या दिशेनं फटका होता संतोष या फलंदाजाचा. इथून लॉंग ऑफला हा फटका. सतरक्षक आहे त्या ठिकाणी. बॉल ट्रॅव्हल झालाय लॉंग ऑफ रिजन मध्ये. सतरक्षक आहे त्या ठिकाणी. बॉल उचलणार फेकणार दरम्यान इथून एक सिंगल. सिंगलच्या सहाय्यानं धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचले बिनगडीबाद 3 आकड्यावरती. 69चा पाठलाग करायचा. जशी निवृत्तीनं बॅटिंग केली होती पहिल्या 17 तशी बॅटिंग करावी लागेल संतोष आणि प्रदीप या 2 फलंदाजांना. मोठा फटका प्रदीपच्या बॅट मधून फटका बसला. झेलची शक्यता होती. झेल इथून जमिनीला दान झाले. प्रदीपला इथून जीवनदान दिलंय. जसं खऱ्या अर्थानं पहिल्या निवृत्तीला जीवनदान दिलं होतं पहिल्या षटकात तसंच तसं आपण पाहिलं ना तर कडाव संघाकडून खराब क्षेत्ररक्षण होताना आपण पाहतोय. दरम्यान या पहिल्या षटकामध्ये झेल सोडली ती प्रदीप या फलंदाजाची. धावसंख्या 1-1च्या मदतीनं 4 आकड्यावरती धाव फलक पाहतोय. इथून निर्धाव चेंडू. फुलटॉस बॉल समोरच्या दिशेनं फटका. बॉल वेगानं चाललाय अगदी बाउंड्री लाईनच्या दिशेनं. अगदी बाउंड्री लाईनच्या लगत या बॉल अडवला. पुन्हा एक सिंगल. सिंगलच्या साहाय्यानं धावसंख्या 5. कलाम संघाचा कर्णधार उपस्थित झालाय. चला उंबरोली संघाचा कर्णधार. उंबरोली संघाचा कर्णधार टॉस करण्यासाठी या लगेच. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 5
धावा फलकावरती पाहतोय. जात मास्या दरम्यान दुसरे षटक गोलंदाजीसाठी अर्जुन. पहिलाच बॉल संतोषचा हा फटका बसलाय. गणेश आहे त्या ठिकाणी सहजरीतीनं झेल टिपलाय. फलंदाज बाद. टॉस जिंकलाय तो उंबरोली संघानं बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. 17 क्षणासाठी कलम संघाला इथून इन्व्हाइट केलंय. न्यू बॅट्समॅन गौरव. इथून पुन्हा एकदा फलंदाज बाद. गौरवच्या बारीचा देखील अंत. गेल्या पावली इथून माघारी परतावं लागेल. फलंदाज गौरव या फलंदाजाला. जातो मॅचच्या दरम्यान बॉल चाललाय तो सीमा रेषा पार. चौकार. मोक्याच्या क्षणी आलाय हा चौकार. नशिबाचा म्हणावा लागेल. चौकार 4 या धावसंख्येने धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचले 2 बाद 10.
फुलटॉस बॉल इथून खराब बॉल पाहतोय भीमरच्या स्वरूपात पंचांनी नो बॉल घोषित केलाय. एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न इथून मात्र दुसरी देखील पूर्ण. 2 धावा खराब गोलंदाजी पप्पू या गोलंदाजाकडून आपण पाहतोय दुसऱ्या षटकात. 2च्या मदतीने धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचले 13. 9 प्लस 2 अशा या मिळतील धावा 3. 3च्या मदतीने 2 बाद 13. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका बसलाय लॉंग ऑफ रिजन कडे. बॉल ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. पुन्हा एकच धाव. मोठा फटका प्रदीपच्या बॅट मधून. बॉल 1 बाउन्स. चौकार. अशाच फटक्यांची खऱ्या अर्थाने गरज आहे. ती केलवली संघाला. 69चा पाठलाग करत असताना आतापर्यंत धावासंख्येचा विचार केला तर 20 धावा धावफलकावरती पाहतोय. प्रदीपच्या बॅट मधून आलेला चौकार. त्याच्यानंतर लगेच इथून निर्धाव चेंडू फेकलाय. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर अजून शेवटचा बॉल शिल्लक आहे. 5 चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय. शेवटचा 1 चेंडूचा खेळ अजून या षटकातील शिल्लक आहे. धावांचा विचार केला 2 बाद 20 धावा धावफलकावर. इथून पुन्हा निर्धाव. आता षटक संपुष्टात आलाय. इथून खराब गोलंदाजी पाहतोय. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू उजव्या इष्टीच्या बाहेरून जाणारा बॉल होता. इथून व्हाईट बॉल. व्हाईट बॉल घोषित केलाय. व्हाईट प्लस 1 अशा या 2 धावा. 2 धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या 22. 22 धावा धावफलकावरती पाहतोय. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना इथून फटका आपण पाहतोय. अगदी मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. बॉल उचलणार फेकणार तत्पर्यंत इथून एकच धाव. बॉल चाललाय तो अगदी फाईनली रिजनच्या बाहेर. 4 धावसंख्येसाठी चौकार. 4 धावा 4च्या मदतीने धावसंख्येत भर. धावसंख्या 26. पुढे सरसावून फटका आपण पाहतोय. इथून एकेरी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज बाद.
खराब यष्टी रक्षण आपण पाहतोय. दरम्यान पहिलं तर 69चा पाठलाग करत असताना हा सामना जवळपास पाहिलं तर कडाव संघाच्या बाजूने आलाय. धावांचा विचार केला आतापर्यंत धाव फलकावरती धावा 3 बाद 28. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आलोंदी कार्पेट बॉल समोर धाव घेतली देखील नाहीये. 3 षटकांचा खेळ जवळपास समाप्त झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 28 धावा धाव फलकावर. 4 ओव्हर समाप्त झाल्यात. हा सामना जिंकलाय तो कडाव संघानं. पराभवाला सामोरं जावं लागेल ते केलवली संघाला.